नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये धर्मराज बीज कशी साजरी केली जाते ते बघितलं. तर त्यासाठी बनवलं जाणारा आंबील कसं बनवलं जातं ते मी आज तुम्हाला. तर त्यासाठी इथे मी 2-3 चमचे तांदळाचं पीठ, दही आणि चवीप्रमाणे मीठ घेतले. तर आता आपण एका पातेल्यामध्ये 1 ग्लासभर पाणी उकळायला ठेवणार आहोत. आता आंबील हल्ली कोणी खात नाही जास्त, त्याच्यामुळे मी थोडीशीच करणार आहे. तर 1 ग्लासभर पाणी मी त्यात उकळायला ठेवले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दही काढून घ्यायचे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं. आपल्याला जेवढी आंबील करायची त्याप्रमाणे पिठाचं प्रमाण वाढवायचे. दही हे आंबट आहे, आंबटच दही लागतं आंबीलसाठी. तर आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. तर हे बघा, मिक्सरमध्ये फिरवून घेतले आपण. आता आपली तिकडे पाण्याला पण उकळी आली. तर आता हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं करून त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आणि सतत हलवत त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत, मिक्स करून घ्यायचे. आता आपण थोडंसं आणखी पाणी त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आंबील पातळच बनवली जाते कारण थंड झाल्यावरती घट्ट होते. आंबीलला उकळी येऊन द्यायची नसते. ती चालायला लागली ना, थोडीशी फसफसली की लगेच गॅस बंद करून नंतर तिच्यात मीठ टाकायचं असतं. तर हे आंबील चपातीचा गुळकाला, बाजरीच्या भाकरीचा गुळकाला याबरोबर खाल्ले जाते. तर अशा प्रकारचे आंबील तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. थँक्यू.